श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। म्हणजेच काय की 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर हा येणारा कालावधी मेष राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसा असणार आहे, महिला वर्गासाठी कसा असणार आहे, याची आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। मेष राशी राशीचक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत। मित्रांनो, व्हिडिओ तर आपण पुढे बघणारच आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मेष रास बघा की अतिशय धाडशी आणि धडाडीची रास म्हणजे मेष रास। मेष राशीचे व्यक्ती ह्या अतिशय धाडशी असतात, पराक्रमी असतात, फक्त थोड्या रागीट स्वभावाच्या असतात। मेष राशीच्या व्यक्तींना कर्तव्य बजावण्याची, खूप जबाबदारी अंगावर घेण्याची चांगली सवय असते। मेष राशीच्या व्यक्ती ह्या आपली जबाबदारी पूर्ण करण्याची पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत असतात। अशाच मेष राशीच्या व्यक्तींना येणारा 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर हा कालावधी कसा असणार आहे याची आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे। आरोग्याची तुम्हाला चिंता वाटणार नाही। थोडीशी ऋतू बदलातील आजार सोडले तर बाकीच्या कुठल्याही प्रकारचा ताण तुम्हाला जाणवणार नाही। फक्त नोकरीच्या ठिकाणी जो तुम्हाला ताण येतोय तो ताण तुम्ही घेऊ नका। नोकरीच्या ठिकाणी जर तुम्हाला थोडासा तुमच्यावर दबाव येईल, ताण येईल, तर तो ताणामुळे थोडंसं तुम्हाला तणाव तुमच्या शरीरावर असेल। त्यामुळे नोकरीत तुम्हाला जो ताण असेल तो ताण तुम्ही घेऊ नका। नोकरीचा ताण हा कामाच्या ठिकाणी ठेवा, घरातील ताण हा घरात ठेवा। तुम्ही मिक्सिंग हे करू नका। घरातील नोकरीतल्या तुमच्या ज्या गोष्टी असतात ते घरात आणू नका आणि घरातल्या गोष्टी ह्या नोकरीवर नेऊ नका। त्यानंतर बघूया की व्यायाम। मेष राशीच्या व्यक्तींनी आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी व्यायाम हा केला पाहिजे। तुम्ही योगा केला किंवा व्यायाम केला तर तुम्हाला मानसिक आणि तुमचं शारीरिक आरोग्य हे येणाऱ्या आठवड्यात चांगलं राहणार आहे। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा तुमच्या बदलल्या पाहिजे। जर तुम्ही बाहेरचं खात असाल तर बाहेरचं खाणं तुम्हाला टाळता आलं पाहिजे। येणारा आठवडा मेष राशीच्या महिलांनी सुद्धा आपली आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। जर महिलांना बीपी शुगरचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। त्यानंतर बघूया की मेष राशी व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी तुमचा आठवडा कसा असणार आहे। म्हणजेच काय की नोकरदार वर्गाला येणारा आठवडा हा कसा असणार आहे। तर मित्रांनो बघा की नोकरदार वर्गाला येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळणार आहे। वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील आणि तुमच्यावर एखादी नवीन जबाबदारी टाकणार आहे आणि जबाबदारी तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही त्यात पूर्ण क्षमतेने उत्तीर्ण होणार आहात। त्यानंतर बघा की कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन ओळखी सुद्धा होणार आहे। एखाद्या जर वरिष्ठ तुमच्यावर जे नवीन काम टाकणार आहे त्या कामामुळे तुमच्या अनेक ठिकाणी चांगल्या नवीन ओळखी होतील, चांगले लोक तुम्हाला ओळखतील आणि तुमचा नोकरीमध्ये मान सन्मान सुद्धा वाढणार आहे, प्रतिष्ठा तुमची वाढणार आहे आणि येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। फक्त तुम्हाला कामाच्या ठिकाणी थोडासा तणाव जाणवणार आहे आणि थोडासा ताण सुद्धा जाणवणार आहे। तर तुम्ही कामाच्या ठिकाणचा ताण तुम्ही घेऊ नका आणि येणारा आठवडा हा तुम्ही निश्चितपणे चांगलं काम करणार आहेत। वरिष्ठ सुद्धा तुमच्यावर खुश राहणार आहे। नोकरदार वर्गाला पगारवाढ मिळण्याची शक्यता येणाऱ्या आठवड्यात नक्की आहे। ज्या व्यक्तींना नोकरी नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे। येणारा आठवडा तुमच्यासाठी अतिशय शुभ असणार आहे। त्यानंतर बघूया की आर्थिक बाबतीत मेष राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे। तुमची आर्थिक स्थिती सुद्धा येणाऱ्या आठवड्यात चांगली राहणार आहे। फक्त तुम्हाला थोडंसं लक्ष ठेवायचं आहे, थोडीशी सावधानगिरी बाळगायची आहे की अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे। ज्या गोष्टीला तुम्हाला खर्च करायची गरज नाही अशा गोष्टीवर तुम्ही खर्च करू नका। गुंतवणुकीचे नवीन पर्याय शोधा, बचतीचे नवीन पर्याय शोधा
आणि बचत नक्की करा. येणारा आठवडा तुम्हाला चारी बाजूनी पैशाची आवक होऊ शकते, परंतु तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. आणि गुंतवणूक करत असताना मेष राशीच्या व्यक्तींनी आपले जे तज्ज्ञ असतात त्या तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घेतला पाहिजे. त्यानंतर बघूया मित्रांनो की वैवाहिक जीवन. मेष राशीचं व्यक्तींचं वैवाहिक जीवन येणाऱ्या आठवड्यात अतिशय चांगलं असणार आहे. कुटुंबाची तुम्हाला साथ मिळणार आहे, तुमच्या जोडीदाराची तुम्हाला साथ मिळणार आहे. फक्त येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. ऋतूबदलातील जे आजार असतात त्या आजाराने तुमचा जोडीदार त्रस्त होऊ शकतो, म्हणून तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची येणाऱ्या आठवड्यात काळजी घ्यायची आहे. जोडीदाराने तुमच्यात गैरसमज होणार नाही याची सुद्धा काळजी मेष राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या आठवड्यात घेतली पाहिजे. एकंदरीत येणारा आठवडा तुमचं वैवाहिक जीवन अतिशय चांगलं असणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. जर तुमची स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना आपला अर्ज करायचा आहे त्यांना तो अर्ज मंजूर होणार आहे आणि तुमचा उच्च शिक्षणाचा प्रवेश हा निश्चित येणाऱ्या आठवड्यात होऊ शकतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यानंतर बघूया की मेष राशीच्या व्यक्तींचा व्यवसाय कसा असणार आहे. व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. व्यवसायात तुमची प्रगती होणार आहे. तुम्ही नवीन व्यवसायाची स्थापना सुद्धा येणाऱ्या आठवड्यात करू शकता. मित्रांनो, बघा की व्यवसाय जरी तुमचा चांगला असणार आहे तरी तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे. तुम्ही तुमच्या ग्राहकांशी बोलताना तुमच्या वाणीवर, तुमच्या शब्दावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. त्यानंतर बघूया की महिलांसाठी येणारा आठवडा म्हणजेच 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर हा अतिशय चांगला असणार आहे. महिलांनी फक्त येणाऱ्या आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. ज्या महिलांना BP शुगरचा त्रास असेल त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घ्यायचा आहे. म्हणजेच काय मित्रांनो, बघा की येणारा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. समाजात तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. तुम्हाला काही आव्हानांना देखील येणाऱ्या आठवड्यात सामोरे जावं लागणार आहे. त्याचप्रमाणे बघा करिअरमध्ये तुम्हाला चांगल्या संधी प्राप्त होतील आणि तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं तुम्ही येणाऱ्या आठवड्यात केलं पाहिजे. नवीन संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे मित्रांनो, की वरिष्ठ तुम्हाला संधी देतील, तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या नवीन संधी देतील. फक्त तुम्हाला मित्रांनो एकच लक्षात ठेवायचं आहे की येणाऱ्या ज्या संधी आहेत त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. मेष राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा आव्हानांनी भरलेला असेल, परंतु आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती पण मेष राशीच्या व्यक्तींमध्ये आहे. त्यामुळे बघा की मेष राशीच्या व्यक्तींनी आपले प्रयत्न चांगले ठेवा, तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे आणि येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.